आता आमचे युवराज फलटणचा लेख हे ब्रीदवाक्य घेऊनच लोक त्यांना निवडून देतील. अरे किती फालतूपणा आहे हा. तुझा युवराज कोरोना काळात पाऊस झाला, पूर आला, नुकसान झालं तेव्हा कुठं गायब होता. निवडणूक आली की युवराज अचानक लेख झालं, कसा परत आलं? लोकांना सगळं समजतं. रणजित दादा मात्र भर पावसात पुराच्या पाण्यात पूर्ण फलटण शहरात फिरत होते. डोळ्यांवरचा श्रीमंतांचा चष्मा काढ. भाऊ, आता फक्त रणजित दादा आणि शमशेर दादाचं. नमस्कार, एच मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्यासोबत फलटण नगरपालिकेचं इलेक्शन लागलंय आणि त्यानिमित्त माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत संतोषजी सावंत. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे तुमचं प्रचार चालू आहे आणि तुमचे एकूण किती उमेदवार आहेत आणि जे नगर अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर यांचा प्रचार कसा चालू आहे, काय सांगा? नमस्कार, मी संतोष सावंत, भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस. आज ही निवडणूक ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी समोरचा उमेदवार म्हणला मी राजा आहे. मग ही निवडणूक राजा विरुद्ध प्रजाशी आहे आणि प्रजेचं नेतृत्व करणारा माणूस, सर्वसामान्य नेतृत्व करणारा हा आमचा नेता म्हणजे आदरणीय शमशेरदादा हिंदूराव नाईक निंबाळकर. गोरगरीब सर्वसामान्यांचे जे काय दुःख आहेत, जे काय हालापेष्ट आहेत, जे काय खरंच या फलटण नगरीमध्ये जी कामं करायची आहेत, जे ग्राउंडचं त्या माणसाला अभ्यास आहे, सर्वसामान्यांचे दुःख समजून घेणार आहे असं नेतृत्व म्हणजे शमशेरदादा आहे. आतापर्यंत जे शमशेरदादा नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते कुठल्या कुठल्या प्रभागात गेले आणि त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद भेटतोय, तुम्हाला काय वाटतंय? शमशेरदादा म्हणजे आता निवडणूक आहे म्हणूनच नाही, लहान मुलगा भेटला त्याच्या गळ्यात पडणार. कुणी सुद्धा त्यांच्या पोटाला हाताला धरून कुठलंही काम, नगरपालिकेतल्या जन्म मृत्यूची नोंद असू द्या किंवा एखाद्याच्या माहितीच्या सामानापर्यंत कसली जरी अडचण आली तर हक्काने त्या माणसाचं बोट धरून तुम्ही काम करून घेऊ शकता. नगरपालिकेतला साधा शिपायापासून ते पाणी सोडणारा कर्मचारी, ते सफाई कामगारापासून ते सीओ पर्यंत कुठल्याही रानात कसलंही काम असेल तर शमशेरदादा थेट येऊ शकतात. परंतु समोरचा उमेदवार जे आहे ते राजे आहेत. ते मागच्या 15 वर्षापूर्वी नगरसेवक होते. काय फलटण नगरपालिकेचे नगरसेवक होते. तुम्ही त्यांचा मागचा इतिहास तपासा. ते नगरपालिकेच्या मासिक मिटिंगला हजर न राहिल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे याचिका प्रलंबित होती. तर असा उमेदवार आज नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मिळालेला आहे की जे सतत पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या शहरात राहतात आणि फलटण नगरपालिका आहे का महानगरपालिका आहे हे सुद्धा त्यांना कल्पना नाही. ते पहिल्यांदाच म्हणले की महानगरपालिका आहे फलटण आणि त्याचा विकास करायचा आहे. मग आधी हा तरी त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. कारण काय होतंय, एखाद्याला वारशानं राजकारणाचे गादी मिळू शकते. आज ते राजे, त्यांचे वडील मंत्री होते, सभापती होते, या तालुक्याचे आमदार 30-35 वर्ष सत्ता त्यांच्या घरात आहे. म्हणजे वारसा हक्काने त्यांना राजकारणात पद मिळून उपयोग नाही. कुठलंही पद हे तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभेल, साजल. आता ते पलीकडचे कार्यकर्ते म्हणतात आमचे उच्च विद्या विभूषित आहेत. उच्च विद्या विभूषित राजकारण, नगरपालिका चालवताना शिक्षण नक्कीच पाहिजे, पण अति शिक्षण पण कामाचं नाही. सर्वसामान्य सफाई कामगार असेल, शिव असतील, नगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर एक कमांडिंग, त्यांच्याकडनं कामं करून घेण्याची कला गेल्या 15 वर्ष झाले शमशेरदादा नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते असल्यामुळे नगरपालिकेचं कामकाज, सभागृहाचं कामकाज कसं करायचं, लोकांची कामं कुठल्या प्रश्न मार्गी लावायचे, कुठल्या पद्धतीने काम करून घ्यायचं, प्रत्येक प्रभागातील गटर असेल, पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल, ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शिक्षणाचं गरज आहे का? तिथं गरज आहे तुमच्या ते कार्य कर्तृत्वान व्यक्तिमत्वाची, तुमच्या कर्तृत्ववान गुणाची तुमची तिथं समोर अधिकारात छाप पडली पाहिजे आणि ती कामं करून घेण्याची धमक तुमच्यात पाहिजे.
जे तुमचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर, त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये कसं काम केलं, त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आहे किंवा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची कशी सेवा केली, काय वाटतं? लोकनेते कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या नावावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा व आमचे विरोधी पक्ष नेते शमशेरदादा नाईक निंबाळकर यांनी मलटण मध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या तिथं आणि फलटण मध्ये उत्कर्ष म्हणजे अतिथी हॉटेलच्या शेजारी उत्कर्ष लॉजला अनेक बेडचं कोरोना सेंटर चालू केलं होतं. तिथं कोरोना रुग्णांना मोफत रेमडेसिवीर, त्याच्यानंतर मोफत अन्न आणि अनेक रुग्णांना त्या ठिकाणी बरं करून त्या कोरोना सेंटर मधनं अनेक लोकांना त्यांनी हातभार दिला, गोर गरजू लोकांना. अशा पद्धतीने कोरोना काळात त्यांनी या फलटण नगरच्या असंख्य नागरिकांना कोरोनाच्या काळात मदत केलेली. एकीकडं जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत शमशेरदादा नाईक निंबाळकर, त्यांना ग्राउंडवर काम करण्याचा अनुभव आहे आणि दुसरीकडे जे समोरचे उमेदवार आहेत ते पुण्यात राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? कसे फलटण गेले 35 वर्ष झाले आज सत्ता राज्यगटाच्या ताब्यात आहे. मग 30-35 वर्षामध्ये तुम्हाला फलटणचे रस्ते असतील, फलटणचा पाणी पुरवठा असेल, फलटणची लाईटीची समस्या म्हणजे स्ट्रीट लाईट असेल आणि एकंदरीत शेजारी आपल्या बारामती आहे. 30-35 वर्षापूर्वी बारामती कशी होती आणि 30-35 वर्षापूर्वीचं फलटण आज तुम्ही मला सांगा, फलटण आजही 35 वर्षात काय जी परिस्थिती 30-35 वर्षापूर्वी जे चित्र होतं ते चित्र आजही दिसते. आज फलटण एक मोठं खेडं वाटतं, शहर कुठल्या अँगलने वाटतं. आज फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजो आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारोहण पुतळा आहे का? आज त्यांचं स्मारक आहे का इथं? म्हणजे आज तुम्ही राजे आहात, आज छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे, तर छत्रपती साहेबबाई महाराज यांचं स्मारक या ठिकाणी पाहिजे होतं. आज महाराष्ट्रातून लोक फलटणला छत्रपतींचे सासरवाडी म्हणून पाहिलं जातं, पण आज ऐतिहासिक वर्ष असून सुद्धा इथल्या ऐतिहासिक भूमीला आजही न्याय मिळाला नाही. 30-35 वर्ष हे शहर मागासलेलं वाटते, एक मोठं खेळ वाटते. जर तुम्हाला या जनतेने सत्ता दिली तर तुम्ही भव्य दिव्य असा पुतळा उभारणार का शिवाजी महाराजांचा? आम्ही निश्चित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी मागे नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून शब्द घेऊन मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 50 लाखाचा निधी या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे. राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासाठी सुद्धा 50 लाखाचा निधी आणलाय. आणि तसेच आपले महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीसूर्य यांचा सुद्धा त्या ठिकाणी पुतळ्याचं सुशोभीकरण, शहरातील जे काही महापुरुष असतील, उमाजी नाईक असतील, त्याच्यानंतर महात्मा गांधी असतील, सर्वच महापुरुषांचे पुतळे आणि त्यांचे चौक त्याच्या सुशोभीकरणासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचा फंड या ठिकाणी आणलेला आहे. फलटण मधील रस्ते तुम्ही आता जाऊन बघा, रिंग रोड तुम्ही जाऊन बघा, फलटणच्या सफाई कॉलनी पासून ते गिरवी नाक्यापर्यंत जो सिमेंट रोड चाललाय, गेले 50 वर्ष 60 वर्ष आपल्या पुढच्या 2 पिढ्या जरी गेल्या तरी ते रस्ते खराब होणार नाहीत. अशी कामं खासदार रणजितदादांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून 75 कोटी रुपये आणून फलटण मध्ये रिंग रोड आणलेला आहे. हे त्यांचं भरीव काम आहे. जे माजी खासदार असतील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विद्यमान आमदार सचिन पाटील असतील, त्यांनी कामाचा जो झंझावात चालू आहे त्याच्या प्रचारात आता तुम्हाला वाटणार का आमचे सगळं उमेदवार निवडून येतील? किती विश्वास आहे तुम्हाला? निश्चित गेल्या वर्षी या फलटणच्या जनतेने बदल केला आणि आम्ही गेले वर्ष झालं बदल करतोय. आम्हाला बदलाव करायचा आहे. आम्ही कुणाशी वाईट वागून, कुणाला बळजबरी त्रास देऊन, आता हे वारंवार म्हणतात फलटण मध्ये दहशत आहे. आपण फलटण मध्ये दहशत कोणाची आहे? 35 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, मंत्रिपद भोगली, त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेत म्हणले आम्हाला पोलीस संरक्षण द्या.
अरे कुठल्या अर्थानं तुम्ही हे बोलताय? 35 वर्ष सत्तेत लाल दिवस केला तुम्ही, तुम्हाला पोलीस संरक्षणाची गरज लागते. ज्या फलटण मध्ये आज 35 वर्षाची सत्ता बघून तुम्ही फलटण मध्ये कुठल्याही विकासाचं काम केलं नाही. मला निश्चित असं म्हणायचंय की फलटण मध्ये गेल्या 1 वर्षामध्ये आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण मध्ये निश्चित बदलाचं वारं वाहतंय. असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, अजित पवार गटात, भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य नगरसेवक, असंख्य राज्यगटातले कार्यकर्ते आज स्वच्छेने अनेक लोक जे इन्कमिंग चालले, विद्यमान जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचे सूचक मिलिंद अप्पा नेवसे हे सुद्धा आमच्याकडे आले. केवळ त्यांना बदल हवाय. फलटण मध्ये बदलाचं जे वारं वाहतंय, निश्चित फलटण मध्ये 27-0 आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा हे निश्चित बदलाचं वारं वाहतंय. आणि निश्चित भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ हे सर्वच्या सर्व उमेदवार लीडने येणार आहेत. आणि समचार जाता माझ्या मते कमीत कमी 4-5 हजार मताच्या लीडनी याला हरकत नाही, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नक्कीच हे होते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संतोषजी सावंत. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी सर्व महापुरुषांचे पुतळे आम्ही या ठिकाणी उभारू आणि जनतेने आम्हाला संधी दिली तर आम्ही भरघोस असा निधी आणून फलटणचा कायापालट करू. धन्यवाद.